जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांना 200 रुपयामध्ये फार्मर आयडी कार्ड बनवून दिलं जात आहे. हे खरं आहे का? हे फार्मर आयडी कार्ड घ्यावं का? अशा प्रकारचे फार्मर आयडी कार्ड दिले जात आहेत का? आणि दिले जात असतील तर तब्बल 200 रुपये शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहेत का? अशा अनेक सारे प्रश्न विचारले जात आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, देशभरामध्ये ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबवला जात आहे. 2847 कोटी रुपयाच्या निधीसह 2025, 2026, 2026 आणि 27 या 2 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये हा निधी खर्च करून या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याची पीक पाहणी असेल, शेतकऱ्यांच्या जमिनीशी शेतकऱ्याचा आधार कार्ड जोडणं असेल किंवा अनेक साऱ्या डिजिटल जे काही बाबी आहेत ते या ठिकाणी पार पाडल्या जात आहेत. आणि याच्या अंतर्गत आपण पाहिलं तर की शेतकऱ्यांचे फार्मर आयडी क्रिएट केले जात आहेत. अर्थात शेतकऱ्यांना एक विशिष्ट ओळखपत्र क्रमांक दिला जात आहे, ज्याच्या माध्यमातून त्या आधार कार्ड असलेल्या शेतकऱ्याची महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही कितीही जमीन असली तरी ती लिंक केली जाणार आहे. एका गावातील जमीन असेल, 10 गावातील जमीन असेल किंवा त्या शेतकऱ्याच्या नावावरती असलेली सर्व जमीन असेल, ही त्या आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया याच्यामध्ये सुरू आहे. आता याच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्ड बनवण्यात आलेले आहेत. जवळजवळ 70% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे या फार्मर आयडी साठी रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांची फार्मर आयडी बनवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि फार्मर नंबर हा जो काही आयडी कार्ड नंबर आहे, हा नंबर जनरेट झाल्याशिवाय शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत, ज्या काही योजना आहेत, याचे लाभ देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात येत आहे. आता जे काही कन्सेशनल सुविधा आहे, जसे की अतिवृष्टी अनुदान केवायसी करून दिलं जात आहे, परंतु आता इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तेही बंद केलं जाणार आहे. पीक विमा असेल पूर्णपणे फार्मर आयडी वरती आहे. पूर्णपणे सगळ्या बाबी फार्मर आयडीशी निगडीत केलेल्या आहेत. आणि आता या फार्मर आयडीचे जे जनरेशन आहेत याच्यामध्ये फक्त आणि फक्त सध्या शेतकऱ्यांना एक नंबर जनरेट करून हा नंबर दिला जातोय. मग कुठं लॉग इन करायचं असेल तर हा नंबरच वापरायचा आहे, कुठं द्यायचा असेल तरी हा नंबरच द्यायचा आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत या नंबरशी रिलेटेड असलेल्या कुठल्याही कागदपत्राची मागणी कुठल्याही विभागाच्या माध्यमातून केली जात नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून, महसूल विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच प्रेस नोट काढून याच्याबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे की अशा प्रकारे काही खोटे प्रकार केले जात आहेत, तर अशा अफवांना बळी पडू नका किंवा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं कार्ड बनवण्याचा प्रयत्न करू नका. कारण हे कार्ड बनवत असताना बऱ्याच साऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून याच्यासाठी पैशाची आकारणी केली जात आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा आधार नंबर, मोबाईल नंबर, त्याच्यावरती OTP, जमिनीची माहिती, असा अनेक गोपनीय डाटा सुद्धा हा कार्ड बनवण्याच्या नावावरती गोळा केला जात आहे. आणि प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचं कुठलंही फार्मर आयडी कार्ड कुठल्याही प्रकारच्या सुविधेसाठी मागितलं जात नाही किंवा शासनाच्या माध्यमातून तशा प्रकारे आणखी कुठलीही सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे 100 रुपये 200 रुपये खर्च करू नका किंवा कुणाला आपला गोपनीय डाटा, गोपनीय माहिती देऊ नका. आणि ज्यावेळेस कधी सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी नंबर जनरेट झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून जर याची गरज असेल तर तुम्हाला हे कार्ड दिलं जाईल, नसेल तर ते कार्ड सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाणार नाही. सध्या कुठल्याही प्रकारचे कार्ड देण्याची आवश्यकता नाही. इव्हन आधार कार्ड सुद्धा सरकार आता बंद करत आहे. आधार आलेले तुम्हाला डिजिटली तुमचं रेशन कार्ड असेल किंवा सर्व बाबी आहेत ते आता डिजिटली उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं जरी भविष्यात कार्ड आलं तरी ते कार्ड सुद्धा डिजिटल स्वरूपातच येईल. आणि ते जर आलं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी विभागाच्या माध्यमातून अधिकृतपणे दिलं जाईल. त्याच्यामुळे फार्मर आयडी कार्ड जनरेट करण्याची गरज नाही. तशा प्रकारची कुठलीही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे कोणी पैसे मागत असेल तर त्याची कृषी विभागामध्ये किंवा महसूल विभागाकडे तक्रार करू शकता. धन्यवाद.